हा समोर वाटला इकडे समोर बघा हे बरोबर आहे चला याचा हाताला जरचा पायाला सुरवायचा आहे शिवाय
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. देशमुख मॅडम, भालेराव मॅडम, कळसकर सर यांचंही पुष्पगुच्छ देऊन टाका 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 ना रे पकड्या टाका. तर सगळ्यांनी हात जोडा. अभ्यास करायला तुमच्यावर स्पर्धा, कारण वरच्या येणारे जे परीक्षेचे नियम आहे फार अवघड येणार आहे. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, बरं का? बरं का, मुलं अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही अभ्यास करा, कोणत्या क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत आणि तुम्ही जाणार पुढे. तुम्ही सर्वांनी हॅपी रिटायरमेंट सर म्हणून म्हणा एकदा. असं करायचं नाही, शिस्त बाळगायची, बरं का? अभ्यास करा, बरं का? सर्वांनी म्हणा हॅपी रिटायरमेंट सर म्हणा. काय होतं टाका ना रे. अभ्यास करा, बरं का? अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मुली हर क्षेत्रामध्ये पुढे जातात. तुम्ही थोडंसं अभ्यास करत जा, लक्ष द्या. सर्वांनी हॅपी रिटायरमेंट म्हणा जोराने. काय आठव्या मध्य वर्ग विद्यार्थी सर्व कळकळून घ्या तुमच्या वर्गाला, बरं का? हा, थोडं शिस्त बाळगत जा, बरं का? सर्वांनी हॅपी रिटायरमेंट म्हणा जोराने. अभ्यास करायचा. काय होतं अभ्यास करा मुलं. बरेच जणाला हा मग उदाहरण करा त्याच्यात. हॅपी रिटायरमेंट म्हणा जोराने. काय होतं छान. दोन दिवस उद्या दिवस आहे ना. अभ्यास करा. काही
जीवन गेलं का कोणी विचारणार मी नाही, हे जीवन आहे तुमचं, बरं का? तर जो लाईनवर राहील तो चुकून राहील, लाईन सोडून जर गेला तर लाईनवर येणार नाही. एकदा सर्वांनी हॅपी रिटायरमेंट सर्वांनी या वर्गाला बरेच जण बघतो. तुमच्या वर्गाबद्दल मुलांबद्दल सर्वांचं थोडंसं वेगळं आहे. अभ्यास करा, पुढे पुढे काय होणार नाही, आलं काय गेलं का तुम्ही ठरवायचंय. सर्वांनी एकदा मुली पुढे आहेत, तुम्ही बघा कमीत कमी खेळामध्ये पुढे जा बघा, अभ्यासामध्ये पुढे नसेल. सर्वांनी एकदाच हॅपी रिटायरमेंट म्हणा आणि टाळ्या वाजवा. रिटायर राहिले आता उद्याचा दिवस बाकी आहे सरांचा. अभ्यास करा. सर्वांनी हॅपी रिटायरमेंट म्हणा आणि टाळ्या वाजवा. हॅपी रिटायरमेंट. नको 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 पैसे उचल बेटा मतलब दे. अभ्यास करा. कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलीच पुढे आहे. हा तुम्ही थोडी करण्यामध्ये पुढे आहात. बघा ना. अभ्यास करा. सर्वांनी एकदाच हॅपी रिटायरमेंट म्हणा आणि टाळ्या वाजवा. इकडे कोण करा बघा. तुम्ही कुठं कुठं अथर्वला इकडे बघा समोर. सर्वांनी हॅपी रिटायरमेंट म्हणा एकदाच आणि टाळ्या वाजवा. देखो हॅपी रिटायरमेंट म्हणा सर्वांनी आणि टाळ्या वाजवा. हॅपी रिटायरमेंट म्हणा सर्वांनी टाळ्या वाजवा. विद्यार्थी मित्रांनो, काल परवाच आपण एक लेसन शिकलेला आहे. एखादी व्यक्ती रिटायर केव्हा होतो म्हणजे सेवानिवृत्त केव्हा होते. तर शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत असणारी व्यक्ती वयाच्या 58व्या वर्षी आणि त्या महिन्याच्या शेवटच्या डेटला रिटायर होते. अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच अनुषंगाने आपल्या शाळेचे ज्येष्ठ उपक्रमशील आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असणारे आमचे आदरणीय SK सर उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना वर्ग 9वी क च्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि वर्ग शिक्षक म्हणून माझ्या वतीने सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सरांना यापुढील जीवन उत्तम आरोग्याचं आणि
उत्तम धनसंपदेचं जावो, आनंदीमय जावो या शुभेच्छासह थांबतो. जोरदार टाळ्या आपल्या ज्येष्ठ शिक्षक माननीय एस.के. सर सर माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर आहेत आणि आल्यापासून आम्ही बघतोय की सर सगळ्यांमध्ये मिसळून घेऊन त्यानंतर त्यांना दिलेले विषय जे दिलेलं काम आहे त्याची चटकार करणं किंवा तत्पर तयार असणं, कधी नकार न देणं हा सरांचा स्वभाव. मुलांमध्ये सुद्धा जे काही खेळ त्यांना काम पुढे द्यायचे असते विद्यार्थी त्यासाठी सुद्धा खेळासाठी नेणं, सगळ्यांना मुलांना तयार करणं यामध्ये सरांचा अगदी हात चांगला हे होता की सगळ्यांमध्ये मिसळून राहत होते सर. सगळ्यांना प्रेमाने बोलत होते. असे आपले आज लाडके एस.के. सर रिटायर होत आहे आणि त्यामुळे त्यांना या भावी आयुष्यासाठी मी चांगल्या शुभेच्छा देते. त्याचबरोबर सरांचं आरोग्यसुद्धा अगदी सुदृढ राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. श्रीमान एस.के. सर यांची आणि माझी, मी 95ला आलो तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. आम्ही सहकारी आहोत त्या ठिकाणी. मी यलमलवार सर, एस.के. सर, आम्ही तिघही तालुका, जिल्हा, विभाग, स्टेटपर्यंत आम्ही खेळाचे विद्यार्थी घेऊन गेलेलो आहोत आणि यामध्ये सरांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. आज सर आमच्यापासून इथं म्हणजे रिटायर होतात. आम्हाला अतिशय त्यांच्याबद्दल दुःख वाटते. पुढील आयुष्य त्यांना, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. नमस्ते सर. तुमच्या आवडीबद्दल सर काय बोलायचं सरांशी सहकाऱ्यांपैकी एक असलेले एस.के. सर मी त्यांच्याकडून आम्हाला ह्याच्याबद्दल प्रत्येक विषयाबद्दल माहिती मिळत राहिली, त्यांचं मार्गदर्शन मिळत राहिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी सगळ्यांकडून माझ्याकडून शुभेच्छा. आहे सर. एस.के. सर हे 1993 पासून कार्यरत आहेत. मी त्यांच्यासोबत 1993
1994 पासून सरांसोबत आहे. खरोखरच सरांचा सेवानिवृत्तीचा सोहळा म्हणजे आम्हाला एक आनंदही आहे आणि दुःखही वाटत आहे. जवळजवळ 31-32 वर्ष हा सहवास लाभलेला आहे आणि हा सहवास जो आहे हा खूप आनंददायी अशा प्रकारचा लिहिलेला आहे. सरांचा स्वभाव मनमिळावू, सर्वांना सहकार्याची भावना असणारा अशा प्रकारचा स्वभाव सरांचा नेहमीच आम्हाला एक प्रेरणा देऊन जाणारा आहे की जवळजवळ 32 वर्ष जरी सेवा केली तरी कशा प्रकारे आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी एक समरस होऊन राहणं हे सरांकडे पाहिलं की खरोखरच सर तुमची आठवण खूप येणार. त्याचप्रमाणे झेंडावंदनाच्या दिवशी तर आम्हाला तुमची प्रकर्षाने आठवण येणार आहे. कारण पूर्ण 15 ऑगस्ट असेल, 17 सप्टेंबर असेल, 26 जानेवारी असेल, एक महाराष्ट्र दिवस असेल, या 4ही दिवस आपण खरोखर त्या या दिनाची धुरा सांभाळलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला तुमची खूप खूप या दिवशी प्रकर्षानं आठवण येणारच आहे. त्याचबरोबर आज आपण सेवानिवृत्त होत आहात आणि एवढं चांगलं आहे की सरांना एक निरोगी अशा प्रकारचं आयुष्य लाभलं आहे. सरांना आज एकही कुठलीही गोळी नाही आहे. खरोखर सर फार म्हणजे नशीबवान आहेत की आज सुद्धा छान अशा प्रकारचं आयुष्य त्यांना लाभलंय. पुढीलही काळामध्ये त्यांना असंच आयुष्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपतो. आत्ताच माझ्याबद्दल ते सावतीला रमणीबरोबर व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद. क्रीडा शिक्षक वडजे सर, आमचे क्रीडा शिक्षक आदरणीय लक्ष्मण निवृत्तीराव SK आळंदीकर हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत कुसुमताई माध्यमिक विद्यालयातून. 1993 मध्ये ते इथं आले आणि बघता बघता 32-33 वर्ष त्यांनी या प्रांगणामध्ये काढलं. संस्थेचे सचिव आदरणीय बिरादार साहेब, संभाजीराव बिरादार साहेब, प्राचार्य शशिकलाताई बिरादार मॅडम आणि सर्व शिक्षक वृंदामध्ये ते इतके मिळून मिसळून गेले होते आणि हसत खेळत जे आमचं शिकवणं जगणं वागणं राहिलेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतं की इतकी 32 वर्ष गेले कधी. परंतु प्रत्येक झेंडावंदन असेल, आदरणीय सावते मॅडम सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र दिनाचा असेल, प्रजासत्ताक दिनाचा असेल, स्वातंत्र्य दिनाचा असेल, झेंड्याची तयारी असतील, कवायती असतील, लेझिम असतील, डंबेल असेल, मैदानावरचे काही खेळ असतील, सर्व SK सर पाहायचे. खरं म्हटलं तर 25-30 एकरचा हा धनाढ्य शेतकरी शेतमालक, परंतु कधी असा आव आणला नाही की माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, इतकी शेती आहे वगैरे. अतिशय साधी राधी, उच्च विचार. ग्रामीण भागातून जरी आले तरी त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे, बोलतात खूप चांगलं प्रत्येक भाषणामध्ये वगैरे. आज सर्व विद्यार्थ्यांशी त्यांची भेटगाठ झालेली आहे आणि शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, शेतकरी चिंतेत आहेत आणि आमचे SK सर सुद्धा चिंतेत आहेत. दोन्ही अंगाने, एक शाळेतून रिटायर होत आहेत याचं आणि दुसरं शेतीकडचं जे त्रास आहे तो. परंतु एकच सांगेन की आजच्या दिनी आदरणीय SK सर आमच्यातून सेवानिवृत्त होत आहेत. दुःखही होत आहे आणि आनंदी होत आहे की त्यांनी आयुष्यभर पत्नी एकीकडे, याने एकीकडे, लेकरबाळ एकीकडे, हे सगळं चालू होतं. परंतु यानंतर त्यांनी घरच्या ताईंना, लेकरांना, सर्वांना वेळ देतील, आईकडे लक्ष देतील असं आपण अपेक्षा करूया. त्यांचं भावी आयुष्य, भावी आरोग्य संपन्नपणे लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी माझ्याबद्दल मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी शेख सरांचे आभार.
एस के सराविषयी तुमचं काय म्हणत? लक्ष्मणराव निवृत्तीराव एसके सर शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले असून ते 1995 पासून कुसुमताई विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. माझे अगदी जवळचे मित्र आणि सहकारी आहेत. तसं आमची भेट 1995ला सरांसोबत झाली. त्यावेळी सर आणि आम्ही एका गल्लीमध्ये राहत होतो आणि सर उत्तम अशा प्रकारचे ज्वारीची भाकरी करायचे. त्याचबरोबर काकडे सरांनी सुद्धा उत्तम अशा प्रकारची भाजी करायची आणि मला जावाई या नात्याने बोलून जेवायचा वगैरे प्रोग्राम आम्ही करत होतो. आणि त्याचबरोबर मी क्रीडा प्रमुख या नात्याने सरांना जे काही जबाबदारी दिली होती ते असं उत्तम प्रकारे कधीही न रागवता आदरणीय एस के सरांनी पार पाडले. त्याबद्दल मला वेळोवेळी क्रीडा प्रमुख या नात्याने सहकार्य केल्याबद्दल मी सदैव माझ्या ऋणामध्ये सर असतील. मी ह्या आठवणी कधी विसरू शकत नाही. तसं वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन राहायचं. बरंचसं काही सरांबद्दल बोलावंसं वाटते, परंतु या ठिकाणी बरेचसे काही बोलणार असल्यामुळे 2 शब्द वेडेवाकडे आहेत ते बोलण्याचा प्रयत्न केला. सर सदैव तुमची उणीव आम्हाला भासवत राहील आणि वेळोवेळी जे काही मार्गदर्शन आहे तुम्ही ते आम्हाला करावं अशी एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्मला सर त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. टाका फुलं टाकायच्या अंगावर असं फुलं टाका दिलेली आहेत ना फुलं.
कट करा.
त्याच्यामुळे आपल्याला नाही जाता इथे यावं लागलं. आदरणीय संस्थेचे सचिव प्रधान साहेब, प्राचार्य आदरणीय शशिकलाताई जाधव मॅडम यांनी परवानगी दिली होती. आम्ही तिथंच हा सोहळा घेणार होतो. खूप चांगलं जरी झालं असतं, मोठं पटांगण सगळी व्यवस्था राहिली होती, परंतु नाही इलाजानं आपल्याला इथं यावं लागलं. आमचे
सुटका सुटका आदरणीय राठोड सर आणि आदरणीय मुंडाळे सर